हा आहे खराचा एंट्रन्स बघा. हे आहे शानूची फ्रेंड. आणखी आहे जगापेक्षा सर्वात वेगळा आजी आजोबांचं नाही तिकडून पार्टी. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. गुड मॉर्निंग. काय 12 वाजलेले आहे. 12 कशाला 1:30 वाजलेला आहे. तर गुड आफ्टरनून. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि मी आता आईकडे आहे, तर 2-3 दिवस आईकडले ब्लॉग राहतील. तर जसं मला शूट करता येईल तसं मी करते. आणि तर मी काल रात्री मला बराच उशीर झाला तिकडून येता जवळपास 11 वाजून गेले होते आणि मी एकटीच गेलेली होती. तर तिकडून आल्यानंतर मग मी काही शूट करू शकली नाही, कारण काल माझी आत्या वगैरे आलेली होती. ॲक्च्युली काय झालं ना, मला काल माहितीच नव्हतं की काल वाढदिवस आहे म्हणून. मला वाटलं 2 तारखेला आहे. त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशीच्या याच्यावर आली आणि मी माझे जेवढे काम होते तेवढे काम मी करून घेतले. मला जायलाच भरपूर उशीर झाला, म्हणून तिकडून लवकर येणं चांगलं नव्हतं वाटत ना. त्याच्यामुळे मग मी आरामात आली. पण आईला वाटलं की म्हणजे उद्या जाणार बाई, म्हणून आदल्याच दिवशी आईनी आंब्याचा रस, माझ्या आत्याला वगैरे बोलवते ना, तर दोघींचा सोबतच होऊन जाते बा आमरसाई, म्हणून मग आईनी काल आत्याला जेवण करायला बोलवलं होतं. तर काल आत्याच आल्यावर मग आत्या जेवण करत होती. मग आत्यासोबतच गप्पा गोष्टी वगैरे केल्या. नंतर मग मी काही शूट केलं नाही. ब्लॉग तिथेच एंड करून टाकला. आणि कालचा आणि आज नेक्स्ट ब्लॉग आहे. आणि तुम्हाला इकडून आवाज येत असेल तर शान्वी, तुम्हाला सांगते ना शान्वीला इथे इतकं म्हणजे करमते की तिला आता अजूनही मी तिला चलते का म्हटलं तर नाही म्हणते. आणि का ते मी तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, हे आहे शानूचे फ्रेंड. आणखी आहे भरपूर सर्वजण, पण आता सर्वजण आपापल्या घरी आहे. आणि हे आलेले आहे कॅरम खेळासाठी. बघा, कॅरम खेळत आहेस तू, खेळून दाखव ना शानू. तुला नाही खेळता येत? अशी करते ती, अशी. असं नाही करत, अशी फेकते. हां, आता व्यवस्थित फेकलं बा. असं आहे मग. चला खेळा मग तुम्ही. हाय करून द्या माझ्या ऑडियन्सला. चला तर मग आता मी जेवण वगैरे व्हायचंच आहे आमचं. जेवण करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. नंतरचा ब्लॉग शेअर करते तुमच्यासोबत. चला तर झालं आहे आत्ता जेवण. आता म्हटलं चला तुम्हाला छोटासा होम टूर करून देते. तर मग सुरुवात करूया होम टूरसाठी. हा आहे घराचा एंट्रन्स. आणि आल्या इथे आहे तुळशी वृंदावन. आणि आईनी छान मस्त इथे झाडं लावलेली आहे. ते बघा, छान मनी प्लांटचा वेल वगैरे आहे. आणि बाहेरच इथे कूलर ठेवलेला आहे. आणि तिकडे आहे विहीर. तर बाबांनी हे शानू वगैरे किंवा लहान मुलं इथे हे करतात ना, काही सांगता नाहीत लहान मुलांचं काय करून देईन म्हणून. म्हणजे तिकडे जाऊ पण शकतं. त्यासाठी इथे पूर्ण जेवढे पाट्या वगैरे काही होतं ते इथे लावून दिलेलं आहे. आणि इथे नळ आहे, त्याच्यामुळे इथे पूर्ण पाईप वगैरे आणि गाडी पुसाचे कापड वगैरे ठेवलेले आहे. आणि इथे सुद्धा असं मस्त वर झाडं लावले, वेल लावलेले आहे. आता वरचं तुम्हाला नंतर दाखवते. सर्वात आधी घरातलं दाखवते. हाय हॉल. इकडे सोफा वगैरे ठेवून आहे. तिकडे टीव्हीचं सेक्शन आहे. आणि ही टीव्हीचं सेक्शनचं काम जे आहे ते अर्धवट आहे, कारण आमचे घरचे कारागीर आहेत त्याच्यामुळे. तर आणि इथे आहे हे शोकेस. आणि हे जे आहे ना, इथे मी आधी माझे या कबडमध्ये पुस्तक वगैरे सर्व, पूर्ण पुस्तकं, बुक वगैरे सर्व काही इथे ठेवायचं. अभ्यासाचं जेवढं आहे तेवढं. इथे बॅग्स वगैरे, आमचे 2 कडप्पे होते, आता मी काढू नाही शकत. इथे एक कडप्पा आणि इथे एक कडप्पा. तर या खालचा जो कडप्पा आहे तो माझा होता आणि वरचा जो आहे तो राहुलचा होता. तर या दोन्हीच्यात आम्ही अभ्यासाचं ठेवायचो. आणि हे आहे माझे आजी आप्पा. बघा, आता हे बघू शकता, आजी आजोबा आहे. आणि मी दिसते ना माझ्या आजीसारखी, बघा. तर आजी आजोबा, आम्ही यांना कधी आमच्या डोळ्यांनी असं म्हणजे बघितलेलं नाही आहे. आम्हाला तर आमच्या आजी आजोबांचं प्रेम काही भेटलं नाही, कारण ते आधीच आईबाबाच्या लग्नाच्या आधीच वारले. आणि आता असं वाटते की आजी आजोबाचं प्रेम किती वेगळं असतं ना.
खूप वेगळं असतं. जगापेक्षा सर्वात वेगळं आजी आजोबांचं प्रेम असतं. आणि किती लाड पुरवतात बापरे, म्हणजे त्यांच्या मुलांपेक्षा जास्त आपण लाडाचे असतो. त्याच्यामुळे ना जास्त लाड वगैरे केला जातो. आणि प्रेमाचं तर काही वेगळंच काही, म्हणजे आजी आजोबाचं आणि नातवंडांचं वेगळंच काही नातं असतं. तर मला आता म्हणजे माझ्यावरून असं वाटते की कोणाला म्हणजे सर्वांना आपल्या आजी आजोबांचं असं प्रेम भेटलं पाहिजे. कारण की ना खूप मिस करते ह्या सर्व गोष्टी, मी खूप जास्त मिस करते. तर असो, प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो. माझं नशीब असं असेल तर आमच्या सर्वांचंच, फक्त माझ्या इथे आशू भैयाला आमच्या लाड भेटलेला आहे, बाकी कोणाला नाही आहे आजी आजोबा दिसले. आणि इथे वर हे जे आहे ना, हे मीच आणलेलं होतं. आणि हे शानूला गिफ्ट आलेलं होतं, तर हे इथेच खेळायसाठी ठेवलं होतं तिला. हे यातले हे जे फुलं आहे ना, हे मी आणलेले होते लग्नाच्या आधी, कमळाचे जे आहे ते. आणि हे नंतर आईने घेतले. आणि हे जे फ्लावर पॉट आहे हा सुद्धा मीच आणलेला होता. आणि इथे आणखी एक पलंगाच्या जस्ट वर इथे एक शोकेस आता हे बाबांनी न्यू केलेला आहे. तर हा सोफा जो आहे ना, हा सोफा माझा जो चुलत भाऊ आहे ना संकेत, त्यांनी केलेला आहे. 2 मिनिट मी लाईट लावते. हा सोफा बघा. आणि याच्यावर फोटो ठेवलेला आहे आमचे, माझ्या लग्ना अगोदरचे फोटोज आहे इथे. आणि इथे असं आईने काय ते तिच्या पद्धतीने सजवलेला आहे. आणि इथे शानू आणि ज्ञानूचा बैलबंडीवर फोटो टाकलेला होता. आणि 17 वेळा शानू नाही का फोटो काढते. शानूचा फर्स्ट बर्थडेचा फोटो आहे. तर जमलंच तर शेअर करणार मी तुमच्यासोबत तेच पण फोटो. आणि इथे आहे माझ्या आईबाबांचा फोटो फ्रेम. तर हे राहुलने मागच्या ॲनिव्हर्सरीला आईबाबांना गिफ्ट दिलेलं होतं. आणि इथे आहे मेहरबाबांचा फोटो. तर माझे बाबा मेहरबाबांची खूप सेवा करतात. आणि इथून असं आलं हा आहे हॉल. इथून असं आलं आणि हा आहे इथून किचनचा रस्ता आहे, किचन. आणि आल्या जस्ट म्हणजे समोरच्या दरवाज्यातून सुद्धा इथे देवघर दिसते. इथे आहे देवघर आणि इकडे आहे किचन. माझा आज कॅमेरा माहिती नाही काहून तो असं म्हणजे बिलकुल खूप असं हालत आहे व्हिडिओ, तर माहिती नाही, बघते नंतर काय तर याचं. आणि हे आहे किचन. बाकीचं सर्व व्हायचं आहे, मॉड्युलर किचन वगैरे सर्व व्हायचं आहे याचं काम, तर होईल हळूहळू. तर आता हे नवीन आता जस्ट झालेलं आहे, 1 वर्ष झालं जवळपास याला. तर इथे आहे किचन आणि इकडे गॅस ओटा आणि इकडे आहे एक रॅक. तर इथे भांडे ठेवलेले आहे आईनी. आणि हे आहे फ्रीज इथे. तर आणि ही आहे बेडरूम. तर इथे कपाट ठेवून आहे. आणि इकडे सर्व पूर्ण असे ड्राम गव्हाचे वगैरे सर्व ड्राम ठेवलेले आहे. इथे पलंग ठेवलेला आहे. आणि हा आहे टेबल स्टड. याच्यावर आधी ना आमचा गॅस ओटा होता म्हणजे या रूममध्ये, हे जे रूम आहे ना हे या रूममध्ये हे पूर्ण इकडलं ओपन होतं. ओपन किचन होती आमची सुरुवातीला, म्हणजे 1-1.5 वर्ष अगोदर. आता हे बांधकाम केलेलं आहे पूर्ण इकडलं. तर हे पूर्ण माझ्या भावाचं जे फोटोग्राफी करतो ना तो त्याचं सामान ठेवलेलं आहे या रूममध्ये. पूर्ण पलंग खाली वगैरे त्याचं सामान आहे. इथे बॅग्स आहे. आणि हा जो टेबल आहे भरपूर जुना झालेला आहे. तर याचं पण बाबा हळूहळू काय ते काम करत आहे. आणि हे माझा पसारा, मी आली का माझंही असंच असते. तिकडे ब्लाउजेस ठेवलेले आहे आणि शान्वीचा अभ्यास सुरू आहे त्याच्यामुळे तिथे पुस्तक वगैरे ठेवलेले आहे. आणि एक वॉशरूम इकडे आहे आणि इकडे कपडे लावलेले आहेत. तर एक वॉशरूम आहे इकडे, बघू शकता, कंबाईन आहे. आणि इकडून जस्ट आलं की इकडे आहे एक बोर्ड, बघू शकता तुम्ही. इकडे आहे एक बोर्ड. आणि इकडे पण असं लाकडं वगैरे बाबा बाळकाम करतात ना, तर लाकडं वगैरे आहे ठेवून. आणि नळ येतात म्हणून नाही, ते पूर्ण प्याचं पाणी वगैरे आणि टाकं जे आहे ते टाकं तसंच ठेवलेलं आहे. आणि इकडे एवढा असा
एवढी अशी जागा ठेवलेली आहे. इथे एक कंबाईन वॉशरूम आहे आणि हे जे आहे इथले वॉश बेसिंग वगैरे लावायचं आहे. तर चला आता मी वरचा तुम्हाला टूर करून देते. आता हे गेट काही उघडता येत नाही, नाहीतर इकडून पण डायरेक्ट जाता येते वर आणि तिकडून जाऊ आपण आता. हे बघा अशी झाडं लावलेली आहेत, छान मस्त वेल गेलेला आहे इकडे. चला या पायऱ्यांचं वगैरे काम व्हायचंच आहे. खूप जुनं काम आहे हे. बापरे, किरायवाले जे आहे ते आमचे किरायानं दिलेले आहे रूमा या वरच्या. तर किरायवाले जाणार आहे. तर असं आहे आईचं घर. तुम्हाला कसं वाटलं कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल. तर चला आता मी ना थोडंफार माझं ब्लाउजचं काम राहिलेलं आहे ते करून घेते आणि गरमीमुळे हालत पूर्ण बेकार. तर चला मग. मी ब्लाऊजचं काम करत बसलेलीच होती तर राहुल उठला झोपेतून आणि तेवढ्यातच मामी आल्या या दोघी जणी. आणि राहुल ना त्यांच्यासोबत बोलला नाही कारण तो इतक्यात बिझीच होता. तर का बरं नाही बोलला म्हणून त्याची मी इथे मारापिटी सुरू आहे. अरे देवा, मामी द्यानाची पार्टी. मामी तुमच्या पार्टी. अरे देवा, कोणचा जवळ आपल्या सासूला मारतील पा बरं. दोघी का काही नाही हो. 300 नाही 400 नाही 300 रुपये. चाल चल झाली तयारी. स्वागत करते माझं. ओ माय गॉड, माझं स्वागत करते माझी मुलगी. गाडीच्या चाबी. आता आम्ही चाललो गुपचूप खायसाठी. तू चालते ना, पैसे घे मग. चाल ना तर वाढते. मी कशाला लावू, तू जा. तू म्हण, मी ना म्हणत. सासूबाईन शिवा दिला म्हणजे लावतो. तू चाल. लाव पाणीपुरी चाल. हो चालतो. चालतो लाव ना. लावतो फोन तर. माझ्या नंबर नाही ना मग. हा का म्हणते, हा का म्हणते, हा येतो म्हणते आमच्यासोबत. घेणार आहे, घेणं जाणं मग. विचार ना. हो कुठे जायचं आहे? कोणाचा का नाही. हा बा का म्हणते, का म्हणते. आता चालतात. आता चालतात. आम्ही आलेलो आहोत मोमोज खायसाठी. नैतिक आम्हाला आज पार्टी देणार आहे. नैतिककडून पार्टी. कारण 2 दिवसा अगोदर नैतिकचा बर्थडे होता. कसं का तुझं एवढा महान कसा का झाला तू? एवढा महान कसा का झाला? हो का?
पनीर कोणचे आहे हे वाले? थांब गरम आहे हे पनीर वेगळे बनते ना, हे वेगळे बनते, हे व्हेजचे आहे. टेस्ट करून बघावं लागेल. कसे आहे ग? बिट्टू तुझे कसे आहे व्हेज मोमोज? थँक्यू नैतिक पार्टी दिल्याबद्दल. वेलकम. आणखी आहे आईस्क्रीम वगैरे घ्यायचं आहे आणखी. पैसेच मोजत राह तू. मॅथमध्ये हुशार वाटते. बापरे आमच्याकडे मस्त असा पाणी सुरू झालेला आहे. छान मस्त. ए चला आपण ओलं होऊ सर्वजण मस्त. आणि लाईट पण गेलेली आहे घरची. आवाजावरून हे करा तुम्ही किती पाऊस पडत आहे. आणि या मामी आहे इकडे टॉर्च दाखवत आहे. हे बघा टॉर्चच्या वजीनमध्ये मस्त पाणी येऊन राहिला थंड. आता मस्त रात्री थंड वाटे ना. मस्त पाऊस आला आणि मस्त शानू वगैरे सर्व मोहल्ल्यातले सर्व मुलं लहान सर्व ओले झाले. आणि हवा सुटली होती त्याच्यामुळे बाबा रागवत होते तिला घरात ये म्हणून. तर ती ऐकतच नव्हती. पण तिला म्हटलं चल आपल्या अंगणात खेळ, म्हणजे कारण खूपच जास्त हवा सुटलेली होती. तर असा आजचा ब्लॉग झालेला आहे. आणि माझ्या माहेरचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहे कसे नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.